बाबा, क्लास संपला, मुलंही सगळे घरी गेले, अजून अबीर आणि ओवीचे बाबा आले नाहीयेत. मला सांग, अबीर कोणासोबत गेलाय? सुपर हिरो? सुपर हिरो कोण आहे? ओवीचे बाबा. सुपर हिरो सोबत गेल्यावर टेन्शन घ्यायचं नाही हे कोणी सांगितलं? ओवीने. मग टेन्शन घ्यायचं का? कळलं मला. म्हणजे आता वाट बघण्याशिवाय आपल्याकडे पर्यायच नाही. नाही. असो. बरं बाबा, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं. म्हणजे मला एक कल्पना सुचली आहे. सांग ना मग. मला असं वाटतंय की आपण प्रत्येक महिन्याला विद्यार्थ्यांसाठी एखादा वेगळा काहीतरी कार्यक्रम ठेवूयात का? म्हणजे त्याने काय होईल की विद्यार्थ्यांमधला उत्साह वाढेल आणि पालकांना सुद्धा वाटेल की आपण एखाद्या कुटुंबाचा भाग आहोत. हा म्हणजे ठीक आहे, पण ती फक्त भाषण आणि कौतुक सोहळे नको, काहीतरी. हो बाबा, माहिती आहे मला. मला असं वाटतंय की आपण गुरु शिष्य सादरीकरण असा छोटासा सादरीकरणाचा कार्यक्रम करूया. अगं पण नेमकं काय करणार आहेस? सांगते. आपल्या गुरुकुलातील प्रत्येक गुरूंनी त्यांच्या वर्गातून एक एक शिष्य निवडायचा. मग त्या दोघांनी एकत्र स्टेजवर परफॉर्म करायचं. याने काय होईल तर विद्यार्थ्यांमधला आत्मविश्वास वाढेल आणि त्यांचं गुरूंशी असलेलं नातं अधिक घट्ट होईल. कल्पना उत्तम आहे, करू आपण. चालेल. पण बाबा, हे सगळं खूप खर्चिक असणार आहे. म्हणजे सजावट, साऊंड सिस्टम आणि मुलांचं खाणं पिणं सगळंच. तुझ्या मनात आहे ना, मग खर्चाचा विचार नाही करायचा. त्यासाठी तुझा बाप खंबीर उभा आहे तुझ्या पाठीशी. हा, तू लाग कामाला. थँक्यू बाबा. माझी एक फाईल मला सापडत नाही, मी जरा शोधून आणता. चालेल बाबा. आज ना मला खूप मज्जा आली असते बघा. अबीर, तू आलास? अगं ओवी, मी ते तुझ्या समोर उभा आहे म्हणल्यावर मी आलोच असतो ना ग. अरे अबीर, पण माझा बाबा तुझ्या सोबत दिसत नाहीये ना. त्याच्या लक्षात आहे ना मला कधी न्यायचंय ते? आहे, ते बाहेरच असतात बघ. ते ना तुझी वाट बघत असतात. लवकर जा. अरे मग त्यांना आत नाही का घेऊन यायचं बाळा? मला त्यांना भेटायचं होतं, त्यांचे आभार मानायचे होते. किती वेळ तुझ्या तोंडून त्यांचं नाव ऐकलंय. थांब, मीच घेऊन येते त्यांना. नको टीचर, आम्हाला आता लवकर घरी जायचंय. आज भेटलो तर खूप उशीर होईल. आपण नंतर कधीतरी भेटूया. ठीक आहे. बाय बाय अबीर. ओवी थांब, मी ना तुला गेट पर्यंत सोडायला येत असतो म्हणतो मी. हा चल लवकर.